नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आळू वडी। त्यासाठी मी घेतलेली आहे 7 ते 8 आळूची पानं। तुम्ही बघू शकता ही पानं किती ताजी आणि तरतरीत आहे। आपल्याला पानं ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही पानं काळ्या देठांची आहे, सो आपल्याला ही बाजारात सहजच उपलब्ध होऊ शकतात। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला पानांची काळे देठे काढून घ्यायची आहे। देठे काढून झाल्यानंतर आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने त्या पानांचे शिरा दाबून घ्यायचे आहेत। शिरा दाबून झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, 7 ते 8 मिरच्या, त्यानंतर आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घ्यायचे आहे आणि त्याचे वाटण करून घ्यायचे आहे। वाटण करून झाल्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे। यामध्ये 4 ते 5 चमचे बेसनाचे पीठ घालायचे आहे। त्या बेसनाच्या पिठामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पूर्ण लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। लिंबाचा रस पिळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा, 1 चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडे पाणी घालून आपल्याला त्याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे। हे बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला एक पातेले घ्यायचे आहे। थोडेसे पाणी टाकून ते पाणी उकळवायला ठेवायचे आहे। पाणी उकळेपर्यंत आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि ती चाळणी त्या पातेल्यावरती ठेवून द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आळूची पानं घ्यायची आहे आणि आपण जे बॅटर बनवलेले आहे ते आपल्याला त्या पानांना लावून घ्यायचे आहे। हे बॅटर आपल्याला योग्य पद्धतीने पूर्ण पानाला लावून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला अजून एक पान घेऊन उलट्या पद्धतीने ते पान त्या पानांवर ठेवायचे आहे। पान ठेवून झाल्यावरती आपल्याला परत एकदा ते बॅटर लावून घ्यायचे आहे। ते बॅटर आपल्याला चारी बाजूने लावून घेतल्यानंतर आपल्याला एका साइडून एक फोल्ड करून घ्यायचे आहे। पान फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा बॅटर लावून घ्यायचे आहे आणि त्या पानांचे रोल करून घ्यायचे आहे आणि तो रोल आपल्याला चाळणीमध्ये झाकण मारून 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे। 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला ती आळू वडी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्या आळू वडीचे पातळ काप करून घ्यायचे आहे। काप करून झाल्यानंतर आपल्याला एक छोटीशी कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये तेल ओतून घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला त्या आळू वडीचे काप तळून घ्यायचे आहे। आळू वडी आपल्याला पूर्ण क्रिस्पी तळून घ्यायची आहे। तळून झाल्यानंतर आपल्याला ती आळू वडी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली कुरकुरीत आळू वडी तयार झालेली आहे।